अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन नमो विश्वरूपा विष्णु माय बापा विश्वरूपा विष्णु माय बापा नमो विश्वरूपा विष्णु माय बापा विश्वरूपा विष्णु माय बापा परामुपा पांडुरंगा गदा शंख चक्रादिर्भावितांगम चिदानंद संलक्ष्य नाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ती दिव्य लोकासी नेली निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका नाथांचे चरणी शरण एका अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले ज्यांना आपण जगद्गुरु असं म्हणतो त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील एक प्रसिद्ध छोटासा 4 कडव्यांचा अखिल मनुष्य जातीला काही उपदेश करणारा सांगणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे माणसा, तुझ्या जीवनात जर रामनाम नसेल तर तुझं बाकी सगळं व्यर्थ आहे. अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी. महाराज म्हणतात काळजी घे, सावधान हो, दक्ष हो, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. मन स्वच्छ कर, मनामध्ये संकल्प विकल्प येऊ देऊ नको. तुला जर स्वतःचं भलं व्हावं असं वाटत असेल तर हे माणसा, तुकाराम महाराजांचं सांगणे, मृत्यूला विसरू नकोस. सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे. काळ येणार आहे, आपल्याला जावं लागणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात याची आठवण ठेव. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की जगण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत अशी आहे की हातामध्ये काम असावं आणि मुखामध्ये नाम असावं. याच्यासारखी जगण्याची पद्धत नाही. तुका म्हणे आले भागा. भागा म्हणजे नशिबाला. नशिबात आलेलं काम करता करता नाम घेणं, राम मुखामध्ये असणं, याच्यासारखं चांगलं जीवन नाही. तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रतिवर्षी प्रभू पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री शंभू महाराज आदी देवतांच्या, साधू संतांच्या, महापुरुषांच्या प्रेरणेने
संपन्न होणारा आपला हा काळसगावचा उत्सव याही वर्षी श्री खंडोबा महाराजांच्या पटांगणामध्ये प्रांगणामध्ये श्री खंडोबा महाराजांच्या कृपेने श्री नाथषष्टीच्या निमित्ताने अर्थात शांतीब्रह्म पैठण निवासी संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीच्या निमित्ताने याही वर्षी आपला हा काळसगावामधला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा याही वर्षी साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य संतवीर परमपूजनीय श्री बंडातात्या कराडकर यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तिपरायण गणेशानंद महाराज हरिभक्तिपरायण विश्वास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतो आहे. ज्ञानेश्वरी पारायण समिती आणि ग्रामस्थ तरुण मंडळ काळज यांनी आजची ही 6वी सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. आजच्या सेवेचं संत सेवा सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते सरपंच आपल्या गावचे विद्यमान सरपंच श्री संजय भाऊ दादा गाढवे अर्थात कैलासवासी दादा परभती गाढवे यांच्या स्मरणार्थ संजय भाऊंनी आजचं संत सेवा सौजन्य स्वीकारलं आहे. आदरणीय संजय भाऊंनी आमचे मित्र कीर्तनकार श्री सुरेशजी महाराज बाकळे यांच्या संपर्कातून आजची सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. उपस्थित सगळी गायनाचार्य मृदुंगाचार्य महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार चोपदार विनेकरी पेटीवादक ही सगळी बाळगोपाळ मंडळी माझ्या मागे उभी असणारी ही सगळी टाळकरी मंडळी आपण या सेवेसाठी उपस्थित आहात. खंडोबा महाराजांच्या चरणी 1 तासाभरामध्ये ही सेवा 9 वाजता त्यांच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तुमच्या गावाच्या या उत्सवाला एक चांगलं निमित्तसुद्धा एक चांगलं पर्वसुद्धा त्या निमित्ताने लाभलं. श्रद्धेय महाराष्ट्राचं दैवत श्री बाळूमामाची मेंढरं तुमच्या या गावी 2 दिवस झाले का 2 दिवसांपासून या ठिकाणी त्यांच्या मेंढरांच्या रूपाने बाळूमामांची कृपा आपल्या या काळज गावामध्ये आलेली आहे. असा भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी तुम्ही संपन्न करत आहात. सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मला जशी बुद्धी देव देईल. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज फार पवित्र गाव आहे तुमचं. किती उल्लेख करावे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पूजा अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग तुमच्या काळसगावहून जात असतो. माऊली मला जशी बुद्धी देतील आणि मला जसं शक्य होईल तशी सेवा मी 1 तासाभरामध्ये माऊलींच्या चरणी समर्पित करेन. विठ्ठला मनुष्य जीवनाच्या सार्थकतेसाठी प्रयत्न करतो करायला पण पाहिजे. मनुष्य सुखासाठी धावपळ करतो करायला पण पाहिजे. का करू नये. देव जर पांडुरंग जर इतका सुखरूप आहे. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला गेले देव कधी तुम्हाला टेन्शनमध्ये दिसला का खरं सांगा बरं. असा चेहरा सोडलेला पांडुरंग कधी दिसला का तुम्हाला. कुठल्या फोटोमध्ये कृष्ण राम तुम्हाला चिंतेत दिसला बरं. कोणती आपली देवता दुःखी दिसली बरं तुम्हाला मूर्त्यांमध्ये. हां कोणतीच नाही. खंडोबा महाराजांचा मुख तिथे आहे. हां दिसला का कधी. कधीच नाही. देव किती खुश आहेत. आणि आपण जर देवाची लेकरं आहे आपण जर त्याची लेकरं आहे तर आपण सुद्धा सुखी असायला पाहिजे. माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो. मी का म्हणतो श्रीमंत बापाच्या पोटी गरीब पोरग जन्माला येत असतं का. आणि आलंच तर ते करंट आहे. येतच नसतं. पण झालंच ते श्रीमंताच्या पोटी गरीब पोरग जन्माला आला तर ते करंट आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटी. सुखी ईश्वराच्या पोटी आपण सुद्धा सुखी पाहिजे. अहो जमिनीत तुम्ही बी टाका ते बी अंकुर धरतं. रोपटं त्याचं होतं. ती रोपटं जमिनीचं पोट फाडून बाहेर येतं. आश्चर्य सांगतो तुम्हाला. 10 दिशा आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य अजून 2 आहेत. एक खालची दिशा एक वरची दिशा. पण ते जमिनीचं पोट फाडून बाहेर येणारं ते रोपटं तो अंकुर ते एवढंसं पीक 9 दिशांना धावत नाही. ते एका दिशेला धावतं. कोणत्या वरच्या दिशेला धावतं. त्याला सुद्धा असं वाटतं की सुखी ईश्वराची आपण भेट घ्यावी. आपण सुद्धा सुखरूप व्हावं. आपण सुद्धा आनंदी व्हावं. आपण सुद्धा खुश व्हावं. म्हणून ते रोपटं सुद्धा प्रयत्न करतं. ती सुद्धा वरती धावतं. ईश्वराच्या भेटीसाठी धावतं.
आपण सुद्धा सुखासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आपण सुद्धा समाधानासाठी प्रयत्न करायला पाहिजे. करायला नाही पाहिजे, करतो सुद्धा, आहे की नाही? करतो सुद्धा. कोण करत नाही सुखासाठी तळमळ? कोण करत नाही सुखासाठी तगमग? कोण करत नाही सुखासाठी प्रयत्न? सगळे आपण सुखाच्या पाठीमागेच तर धावतोय. महाराजांचा अभंग आहे, सर्व सुखाची आशा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दाही दिशा श्रम पावला, हिंडता दाही दिशा श्रम पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. आपण जेवढे जगलो, जेवढं ज्याचं वय असेल, 40, 50, 60, 70, 75, 80, 85, 90, 95 आले का सगळे? याच्या आतच असतील ना सगळे. आपण जेवढे जगलो, मला एक सांगा, सुखासाठी आपण प्रयत्न केलेच ना? मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मिळालं का? रोज होणारे दंगे, कोर्ट केसेस, भानगडी, भांडणं, मारामाऱ्या याची साक्ष देत आहेत की मनुष्य जात सुखी झाली नाही. झाली असती तर गरज नसती एवढ्या भांडणाची. मतभेद, निवडणुका तरी कशाला राहिल्या असत्या? मग काही मिळवायचंच नाही तर कोण कशासाठी विरोध राहिला असता? मतभेद कशासाठी राहिले असते? ज्या अर्थी आहेत त्या अर्थी मनुष्य पूर्णपणे सुखी झालेला नाही. मग तुकाराम महाराजांकडे आपण गेलं पाहिजे, संतांशी आपण बोललं पाहिजे, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं पाहिजे आणि आपण आपली शंका त्यांच्या पुढे मांडली पाहिजे. किती भाग्यवान आहे आपण, महाराष्ट्रात जन्माला आलो. असा कधी विचार करा मायबाप की ज्ञानेश्वरी उघडल्यावर साक्षात माऊली माझ्याशी बोलतात, यापेक्षा काय पाहिजे? असा कधीतरी विचार करा मायबाप की तुकाराम महाराजांचा गाथा उघडला की तुकाराम महाराज अभंग रूपाने आपल्याशी संवाद करतात, याच्या पलीकडे काय पाहिजे? मी पहिल्यांदा जेव्हा रायगडावर गेलो, छत्रपतींची राजधानी, स्वराज्याची राजधानी 2007 साली, महाड गाव आहे तिथं मी कीर्तन केलं. मला सांगितलं त्यांनी इथं राजधानी जाऊन या. मी पायऱ्यानं चढत होतो, माझ्या डोक्यात एक विचार आला की काय भाग्यवान आहे मी, त्याच रस्त्याने मी जातोय ज्या रस्त्याने कधीतरी शिवाजी महाराज गेले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, पहा रोमांच उभे राहिले. विनोबा भावे पंढरपूरला गेले, विनोबा भावे पंढरपूरला गेले वारीमध्ये, इथूनच माऊलींच्या सोबत. आणि देवाच्या चरणी डोकं टेकवलं, रांगेला उभे राहिले, देवाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं आणि ढसा रडायला लागले. त्यांना कोणीतरी विचारलं होतं, विनोबा का रडता? त्यांनी सांगितलं होतं, मला यासाठी रडायला आलं, किती भाग्यवान आहे मी, जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. काय डोळे असतील मला सांगावर. माणसं जर पंढरपूरला जाऊन आले ना, माणसाला विचारलं कसं काय झालं पंढरपूर, है लय खराब जेवण आहे पंढरपूरचं, हे आपल्यासारखे हॉटेल नाही पंढरपूर, म्हणजे काय जेवायला जातं? आमच्याकडची माणसं जातात, थोडा रस्ता खराब आहे ते नगर मार्ग, जर आलं ना कसं काय झालं दर्शन, लय कंबर जाम झालं कडे, हे रस्ता लय खराब, रस्ता लय खराब. अरे दर्शन कसं झालं, चंद्रभागेचं स्नान कसं झालं, काय नाही, रस्ता लय खराब, रस्ता लय खराब. काय डोळे असतील त्या विनोबा भावेंची, काय दृष्टी असेल, काय श्रीमंती असेल डोळ्याची, की त्यांना एक दिसलं की जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. भाग्यवान आहे मायबाप, ग्रंथ घरात असू द्या, कारण ग्रंथ म्हणजे संतांशी बोलण्याचं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही आडाल, जेव्हा तुम्ही थकाल, जेव्हा तुम्ही दमाल, असं वाटेल की सगळं संपलं, तेव्हा ग्रंथ उघडा त्यांच्याशी बोला, उत्तरं दिसतील. जेव्हा असं वाटेल की फार मोठा प्रश्न आहे, मला एकानं सांगितलं होतं, महाराज माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, वडील माझे वारकरी होते, ज्ञानेश्वरी आहे महाराज घरात, पण मी वाचत नाही. ज्ञानेश्वरी आहे, वडिलांनी आणली, पण मी वाचत नाही. तर मी त्यांना म्हटलं होतं, बरोबर आहे, तुम्ही काय आता वाचत नाही, तुमचे वाचण्याचे चान्स फार कमी आहे, पण
पण माझं एक कीर्तनकाराचं वारकऱ्याचं वाक्य आठवणीत असू द्या की जेव्हा आयुष्यात तुम्हाला कधी असं वाटेल की तुम्ही वाचले पाहिजे, तेव्हा तुम्ही वाचले पाहिजे असं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही वाचलं पाहिजे. जनाबाई महाराजांचा अभंग, वाचावी ज्ञानेश्वरी, हा वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाचे, ज्ञान होय ज्ञानाचे. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान काय माहितीये का महाराज, साधूकडे जर गेलो तर जीवनाचा गुंता सुटणं शक्य आहे. त्यांच्या पुढे जर प्रश्न मांडले तर त्याची उत्तरं मिळणं शक्य आहे. चुकलो मान्य करावं आणि त्यांच्या पुढे जावं, हात जोडावे, ते मार्ग दाखवतील. काय हरकत आहे चुकलो म्हणायला, काय हरकत आहे संतांशी बोलायला? चुकलो म्हणण्यामध्ये काय कमीपणा वाटतो का? डॉक्टरला आजारी आहे मी हे सांगण्यात काही कमीपणा असतो का? वकिलाला असा असा गुंता वाढला हे सांगायला प्रश्न सुटतील कसे काय? म्हणून तुकाराम महाराजांकडे जाऊयात आणि त्यांना म्हणूयात की महाराज, आम्ही तो सुखासाठी फार प्रयत्न केले महाराज, पण तरी सुद्धा खरं सांगतो सुख काही मिळत नाही महाराज, सुख काही मिळत नाही. असं वाटतं की आता मिळालं, पण ते काय झालं, 2-4 दिवसापूर्वी मुंबईला मी कीर्तनाला ट्रेनने होतो, गाडी नेली नव्हती, तर मनमाडला दुसऱ्या दिवशीचं कीर्तन होतं. मध्ये नाशिक स्टेशन आहे, मनमाड पुढे मुंबई अलीकडे आहे. ते एका गाडीमध्ये आम्ही प्रवास करत होतो, एक माणूस कल्याण स्टेशनहून चढला गाडीमध्ये आणि त्याने नवीन माणूस, खेड्यावरचा माणूस, फार त्याला रेल्वेचा बहुतेक अनुभव नव्हता. त्याने मला विचारलं की नाशिकला मला उतरायचे, नाशिकहून जाते का ही ट्रेन? तर म्हटलं नाशिकहून जाते दादा, पण नाशिकला थांबत नाही, ही सुपरफास्ट गाडी आहे, हे डायरेक्ट मनमाडला नेते. तर ते घाबरला माणूस, तो नवीन माणूस. ते बाकीची माणसं गोळा झाली, काय झालं तर त्याला सांगू लागली, तू घाबरू नको, तू काय करायचं, अरे नाशिकला गाडी जरी थांबत नाही ट्रेन तरी स्लो होते, स्लो. आणि आम्ही म्हटलो का स्लो झाली, तू उडी मारायची, फक्त जिकडं ट्रेन पळते का नाही तिकडं पळत सुटायचं, त्याच वेगाने पळत सुटायचं. म्हणजे मग आपला आणि ट्रेनचा वेग एकत्र झाला की आपण पडत नाही. तर त्यांनी सांगितलं मी पळेन. खेड्यावरचा माणूस पळायला मजबूत, त्याचे पाय जोरात होते. त्यांनी सांगितलं पळायची आपल्याला अडचण नाही कडे, मी पळेन जोरात. नाशिकला ट्रेन आली बरं का, खरंच ट्रेन स्लो झाली. आणि त्या बोगीतल्या माणसांनी त्याला सांगितलं, डब्यातल्या माणसांनी, उतर, उडी मार. त्याने उडी मारली महाराज, त्याने तयारीत असत, बॅग बिग पाठीशी घालून त्याने उडी मार. जिकडं ट्रेन पळत होती तिकडं तो पळायला लागला, बरोबर सगळं झालं, पण त्याचा वेग जास्त झाला पळायचा, ट्रेन जरा स्लोच झाली होती. तो पळता पळता पुढच्या डब्याच्या दरवाजाजवळ गेला आणि तिथं काही माणसं उभी होती, त्यांना वाटलं ट्रेनमध्ये याला बसायचं, त्यांनी घेतलं ओढून परत, त्याला मनमाडला पुढच्या स्टेशनला तो डायरेक्ट परत. तर मला उतरताना दिसलं, म्हणलं तू तर उतरला होता, म्हणजे उतरलो होतं, पण परत ओढून घेतलं महाराज, पुढच्या डब्यावाल्यांनी ओढून घेतलं. असं वाटतं की आता सुख आलंच गड्या, भेटलंच गड्या, मिळालंच गड्या, थोडं लांब राहतं हे की नाही. जीवनाचा प्रवास जर हा आहे तर जीवनात काहीतरी तर चूक झाली असेल. जगताना सोपं सांगू का, लोणंदून मी निघालून मी विचारलं की काळजला मला सेवाय किती किलोमीटर मला जावं लागेल, किती आहे, 20, किती 12 किलोमीटर जा महाराज. गाडीच्या मीटरमध्ये लक्ष ठेवा महाराज. 12 किलोमीटर संपले की उजव्या हाताला कमान लागेल, खंडोबा महाराजांची कमान आहे, आतमध्ये जा सेवा आहे. मी गाडीच्या मीटरमध्ये 20 किलोमीटर उलटून गेले, तरी पण जर काळज गाव आलंच नाही तर गाडी मी रस्त्याच्या कडेला घेतली पाहिजे, काचा उतरवल्या पाहिजे. का आहे डिझेल टाकलेलं म्हणून नाही ना, ते जपून वापरलं पाहिजे. तर ते महाग होण्याची दाट शक्यता आहे फार, आहे की नाही.
हा जो, आणि शहाण्याला विचारलं पाहिजे, शहाण्याला, माहितीगाराला, की का ते काळच गाव येतच नाही, आहे की नाही. तसं जीवनाचा प्रवासही जर आपण सुखाच्या दिशेनं करतोय आणि सुख जर येतच नसेल तर जीवनाची गाडी सुद्धा थोडी रस्त्याच्या कडेला घेऊन अहंकाराच्या काचा उतरवून संतरूपी विवेकाला, शहाण्याला, ज्ञानी माणसाला विचारलं पाहिजे. चुकलो म्हणायला लाजायचं नाही महाराज, है की. तुकाराम महाराज एवढे मोठे, पण किती वेळा चुकलो म्हटले ते. काय मी चुकलो गा. तुकाराम महाराजांचा एक नाटाचा अभंग आहे, सगळा अभंग मी चुकलो मी चुकलो मी चुकलो असाच. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कर, वाचे कृपा निधी माय बापा. मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले ऐकिले गाईले गीत, धरली लाज साडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. चुकलो म्हणूयात, तुकाराम महाराजांकडे जाऊयात, त्यांच्या पायी डोकं टिकूयात आणि त्यांना विचारूयात, माझ्या जगण्यामध्ये काय चूक झाली महाराज. तुकाराम महाराज, आपण जगताना आपल्या जगण्यामध्ये काय चूक झाली हे आपल्याला परखड शब्दांमध्ये अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. सोपे शब्द आहेत तुकाराम महाराजांचे, कळण्यासारखे आहेत, सुगम आहेत, सुलभ आहेत. महाराज म्हणतात अवघी म्हणजे सगळं, मिथ्या म्हणजे खोटं, आटी म्हणजे प्रयत्न, तडफड, तगमग, तळमळ, सगळी तळमळ खोटी आहे. कुठपर्यंत?
सगळा पसारा खोटा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत कंठामध्ये राम नाही तोपर्यंत. याचा अर्थ आपल्या सगळ्या पसाऱ्याला रामनामाने शोभा आहे. याचा अर्थ असा आहे की सगळं कमावलं पाहिजे पण त्यासोबत नाम घेतलं पाहिजे, तर त्या सगळं कमावण्याला अर्थ आहे. अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी. हे बघा, सगळं कमावलं पाहिजे पण सगळ्यात आधी नाम कमावलं पाहिजे, सगळ्यात आधी परमार्थ केला पाहिजे. सगळ्यात गरजेचं तो आहे की नाही? घर बांधलं पाहिजे, चांगलं असलंच पाहिजे, कपडे चांगले घातलेच पाहिजे, गाडी चांगली. 3 गरजा आहेत माणसाच्या: अन्न वस्त्र निवारा. मला कोणतरी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा त्यात 4था मोबाईल धरा, तर म्हटलं धरलाच पाहिजे, वापरलाच पाहिजे तो. सगळं छान केलं पाहिजे. आपण नाही घर बांधायची तर कोणी बांधायचे? आपण नाही चांगले कपडे घालायचे, आपण नाही गाड्या कोणी वापरायचे? हा, त्याला साधू संतांचा विरोधच नाही. तुमच्या संपत्तीला, तुमच्या प्रॉपर्टीला, तुमच्या देखणेपणाला साधू संत विरोध करत नाही. साधू संतांचं असं म्हणणं आहे की या तुमच्या डामडौलाला, या तुमच्या देखणेपणाला, या तुमच्या ज्ञानाला, या तुमच्या विद्येला, या तुमच्या कलेला, या तुमच्या पदाला, या तुमच्या प्रतिष्ठेला नामाची जोड पाहिजे, अध्यात्माचं संपुट पाहिजे, अध्यात्माची जोड पाहिजे. मग ते मग ते छान आहे, देखणं आहे, शोभिवंत आहे. काय झालं की युरोपामध्ये एक युनान नावाचा, ग्रीस म्हणतात त्याला आता, ग्रीस नावाचा एक देश, आणि त्या ग्रीस नावाच्या देशामध्ये मॅसिडोनिया नावाचं राज्य आहे. राजा मरण पावला. राजाचा पोरगा 22व्या वर्षी गादीवर बसला. त्याचं नाव होतं अलेक्झांडर. सिकंदर म्हणतो आपण त्याला, सिकंदर. वयाच्या 22व्या वर्षी त्या पोराने गादीवर बसल्या बसल्या सैन्याला सांगितलं की 4-5 दिवस फक्त आराम आहे, नंतर जग जिंकायला निघायचं. 22 वर्षांचा सिकंदर जग जिंकायला निघाला. काय महत्वाकांक्षी पोरगा असला पाहिजे पहा. जग जिंकायला निघाला, वय वर्ष 22. बायको जवळ गेला. त्याची बायको कार्नेलिया, फार देखणी राणी होती त्याची पत्नी. त्या कार्नेलियाला त्याने विचारलं, 20 वर्षांची होती अवघी ती, फक्त 20 वर्षांची. तिला विचारलं, मी जग जिंकायला निघालो, तुझ्यासाठी काय आणू? तर तिने सांगितलं, माझ्यासाठी दागिने आणा. बाई माणसाचा जीव सोन्यामध्ये अडकलेला राहतो. एक तर तिच्या सोन्यामध्ये तिचं लेकरू बाळ, आणि दुसरं गळ्यातलं सोनं. तिने सांगितलं मला दागिने आणा. त्याने सांगितलं ठीक आहे आणेन. तो त्याच्या आईजवळ गेला, राजमातेजवळ. तिला विचारलं की तुला मी काय आणू आई? मी फार लांब निघालो, जग जिंकायला निघालो आई. तो सिकंदर म्हटला. ती राजमाता म्हटली की बाळा, तू भारतात जर जाशील तर तिथे एक पवित्र नदी वाहते, तिचं नाव गंगा. त्या गंगा नदीतून मला पवित्र पाणी आण, होली वॉटर, पवित्र पाणी आण. ठीक आहे म्हटली आई. तो त्याच्या मित्राजवळ गेला. त्याच्या मित्राचं नाव होतं ॲरिस्टॉटल, अरस्तू, मोठा संत होता तो पण. त्याला विचारलं त्याने ॲरिस्टॉटलला की मित्रा, मी जग जिंकायला निघालो, तुझ्यासाठी काय आणू? त्या मित्राने सांगितलं होतं मला भारतातून भगवद्गीता नावाचा ग्रंथ आण. मागणं माझं. मी पहिल्यांदा कोल्हापूरला कीर्तनाला निघालो, तर मित्राला माझ्या मी म्हटलं होतं काय आणू? तुम्हाला म्हणजे चपला आण. म्हटलं मी आणणारच होतो, तू नाही सांगितलं तरी मी आणणार होतो तुझ्यासाठी, पण तू सांगितलं हे लई बरं झालं, बघ चांगलं झालं. तो सगळ्यात शेवटी त्याच्या गुरुजवळ गेला. त्याच्या गुरुचं नाव होतं सॉक्रेटिस, सुकरात. त्या सुकरातने त्याला विचारलं की कुठं निघाला असतं. त्याने गुरुला सांगितलं, सुकरातला, सॉक्रेटिसला, की गुरुजी मी जग जिंकायला निघालो, भारत पण जिंकणार आहे, खूप संपत्ती आणणार आहे. तर गुरुजींनी सांगितलं जा, पण भारत जिंकलास की पोरा, माझ्यासाठी काहीच नको आणू, पण तिथं तुला साधू भेटेल, संन्यासी भेटेल, महात्मा भेटेल, एखादा योगी भेटेल, त्याच्या पाया पड आणि त्याच्याकडून अध्यात्म समजून घे, परमार्थ समजून घे, त्याच्या पायी बैस, त्याला काही प्रश्न विचार आणि त्याला विचार की काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं, काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं. ठीक आहे म्हटलं. ते निघाला. वयाच्या 22व्या वर्षी निघाला. 62 वर्षांचा झाला. 22 ते 62, 40 वर्ष. 40 वर्ष घालवले त्यांनी जग जिंकण्यासाठी. 40 वर्ष घालवले जग जिंकण्यासाठी. दाढी पांढरी झाली त्याची जग जिंकता जिंकता. त्याची काय, पण आपली पण दाढी जग जिंकता जिंकताच पांढरी झालेली आहे, नाही का? तो भारतात आला. त्याचं चरित्र तुम्ही नेहमी ऐकत असाल, तुम्हाला माहिती असेल. सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट आपण त्याला म्हणतो पहा.
त्याने काय केलं, सगळं घेतलं पहा. त्याने गंगा नदीचं पाणी घेतलं, गीता घेतली, सोनं घेतलं, सगळंच घेतलं, पण त्याला साधूची भेट नाही घेता आली. व्यस्त, बिझी, वेळ नाही मिळाला त्याला, वेळ नाही मिळाला त्याला. मला आश्चर्य वाटतं माणसांना, मी जेव्हा म्हणतो की 5 वय वाचत जा, माणसं म्हणतो वेळ नाही. 5 वय वाचत जा म्हटलं की वेळ नाही. 5 वय वाचायला 1.25 मिनिट खूप होतो महाराज. 1.25 मिनिट फार होतो. 1 ओळीला 15 सेकंद लागतात. जर एखाद्याला म्हटलं हनुमान चालीसा म्हणत जा, किती वेळ लागतो? 3 मिनिटं लागतात हनुमान चालीसाला. मला 1.5 मिनिटं लागतो. समजा मी आता खूप वर्षापासून म्हणतो, 40 ओळी आहेत, त्या 40 म्हणतात त्याला. 3 मिनिटं मिळत नाही आपल्याला. त्याने वेळ नाही मिळाला त्याला सिकंदरला. आणि काय झालं की ते आवाज घुमतो तिकडं, आवाज बाहेरचा. तो परत निघाला, 62 वर्षांचा झाला, परत निघाला. त्याचे हातपाय सुजले. त्याचा मित्र होता सेल्युकस. त्या सेल्युकसला त्यांनी सांगितलं, धर माझी नाडी तपास, हार्ट रेट, माझे हृदयाचे ठोके तपास, हृदय गती तपास. त्यांनी तपासली, हार्ट रेट तपासली राजाची. आणि त्यांनी सांगितलं, राजा सांगू नये पण तू आजारी आहेस. तर त्यांनी सांगितलं, किती आजारी आहे मी? कधी बरा होईल? म्हटले, कधीच बरा होणार नाही. तू राजा याच आजारात जाणार. तर राजाने सांगितलं, हे सांगून टाक मग आता, कधी जाणार आहे? तर म्हटले, नको नको, नाही सांग, तू माझा मित्र आहे, कधी जाणार मी? तर त्यांनी सांगितलं, तू परवा जाणार. महाराज, माणसाला माणसाचा मृत्यू नाही ठाऊक म्हणून बरं आहे. तुम्ही असा विचार करा कधी, आहे की नाही? मी वारीमध्ये होतो, आम्ही तिकडून निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा येतो आमच्याकडून, त्र्यंबकला समाधी आमची. गाव माझं नाशिक आहे. तर आम्ही तिकडून येतो 400 किलोमीटर चालत नगरमार्गे अशी करमाळा. वारीमध्ये रिचार्ज मारायला मी टपरीवर उभा होतो. माझ्या पुढे एक म्हातारा माणूस रिचार्ज मारत होता मोबाईलला. फार 90 वय असेल, 90, काठी टेकीत म्हातारे बाबा आले होते. तर त्या टपरीवाल्याने विचारलं, बाबा किती दिवसाचं रिचार्ज मारू मोबाईलला? तर त्या म्हाताऱ्याने सांगितलं, 1 वर्षाचं मार. म्हटलो, काय कॉन्फिडन्स आहे म्हाताऱ्याला, काय पुरा 1 वर्षाचं? पैसेवाला असेल, पण म्हटलो जीवनाबद्दल काय कॉन्फिडन्स आहे का रे? आणि या राजाला कळालं की परवा आपण मरणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की गड्या, माझी जेव्हा अंत्ययात्रा निघेल ॲथेन्स नावाच्या शहरामधून, त्याची राजधानी ॲथेन्स, त्या ॲथेन्स नावाच्या शहरामधून माझी जेव्हा अंत्ययात्रा निघेल, त्या शवपेटीतून 2 छिद्र बाहेर पाडून माझे हात बाहेर. तुम्ही लाखो वेळा हा दृष्टांत ऐकला असेल कीर्तनातून, की माझ्या 2 रिकाम्या मोकळ्या हातांमधून जगाला हा संदेश मिळावा की सिकंदर येताना जसा आला, लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, या हात दोनों खाली बाहर कफन से निकले. तुम्ही असो नाही तर मी असो, जर जीवनामध्ये सिकंदरासारखं सगळं मिळवणं, जर अध्यात्मच नाही केलं, परमार्थच नाही केला, वारी भजन पूजन वाचन जर नाही केलं, तर सगळं मिळवून सुद्धा काहीच नाही मिळवलं. हेच तर तुकाराम महाराज सांगतायत. फार सोपा अभंग आहे. अवघी मिथ्याटी राम नाही जब कंठी. एका युट्यूबला आहे का? बरं, मग नाव नाही सांगत, फक्त जनरल असं बोलतो. एका फार मोठ्या माणसाला मी भेटायला गेलो आमच्या नाशिकच्या. त्यांचा मला फोन आला की महाराज, मला असा आजार झालाय, मला तुम्ही भेटायला. मी त्यांना भेटायला गेलो. लक्षाधीश नाही, कोट्याधीश नाही, अब्जाधीश किंवा त्याच्या पलीकडे असतील, पण खूप मोठा माणूस. मी त्यांना भेटायला गेलो. बाहेर सिक्युरिटीवाला होता. ते मोठ्या माणसांच्या घरासमोर असतो तो, बंदूक घेऊन गार्ड. मी त्याला विचारलं होतं की साहेबांची तब्येत बरी आहे का? त्याने मला सांगितलं, मला नाही माहिती बस साहेबांचं ना आपलं काय. मी 6 वाजता येतो, 6 वाजता जातो. 15,000 मी काय पाहिजे? साहेबाची तब्येत आहे, मीच पाहिजे. मी 15,000 घेतो, 6ला येतो, सकाळी 6ला जातो. सकाळी दुसरा माणूस येईल. मी आतमध्ये गेलो. ते खरंच झोपलेले होते बेडवर. त्यांच्या मोलकर्णीने डाळ भात केली, वरण भात टेबलावर ठेवला आणि त्याला थाळी ठेवली. आणि मला म्हणे जाताना, ती बाई म्हणे स्वयंपाकीन मोलकरीन, मला म्हणे, महाराज दरवाजा ढकलून घ्या जाताना, कारण आता उद्या याच्यावर मीच येणार, मध्ये कोणी येणार नाही. माणूसच नव्हतं कोणी, बरं, घरात कोणी माणूस नव्हतं. अख्खी माणसं घरातली परदेशात आहेत त्यांची, परदेशात कोणीच नव्हतं. पत्नी नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, कोणीच नाही.
आणि एवढा प्रसिद्ध माणूस ते गावात आले की कमीत कमी 1000 रुपयाची फटाके उडायचे. ते गावात आले की 200-250 पोरं त्यांच्या मागे राहायचे. मी त्यांना उठवलं, उशी दिली आणि मी त्यांना तो डाळ भात खाऊ घालायला लागलो. ते रडत होते, त्यांचे अश्रू त्या डाळ भातात पडत होते आणि मी त्यांना खाऊ घालतो. मी खरंच सांगतो की मी जर भाऊ चित्रकार असतो ना, तर हे चित्र काढून मी माझ्या संग्रही ठेवला असतं दादा. पण मला चित्र काढता येत नाही, पण तरी पण माझ्या डोळ्यासमोर मात्र ते चित्र आहे, कायम आहे. मी कधीच विसरणार नाही ते. एवढा मोठा माणूस आणि त्याला तो रडत होता. मी त्याला विचारलं होतं की साहेब तुम्ही का रडता, एवढे तुम्ही प्रसिद्ध, महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो, हां तुम्ही का रडता. तर मला त्यांनी सांगितलं होतं महाराज काहीच नाही हो, सांगू का, मी आयुष्यभर फक्त भाषणात म्हणायचो संतांचा महाराष्ट्र आहे, पण मी ज्ञानेश्वरी कधीच वाचली नाही महाराज, आणि आता मी वाचू शकत नाही याचं दुःख आहे. मी नेहमी म्हणायचो की ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे, पण मी गाथा कधीच वाचला नाही महाराज, मला याचं आता दुःख आहे आता. म्हणून सगळ्यात गरजेचं काय तर मुखामध्ये रामनाम असणं, ते नसेल तर हे सगळं. आणि साधू संत काय म्हणतात माहिती का, प्रपंच नका ना सोडू, करा ना, त्याच्या जोडीला हे पाहिजे. आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले बारा ते करीतो, बारा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले बारा ते करीतो, आले बारा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले बारा ते करीतो, इकडे सातारा जिल्हा आहे. तुम्हाला कोणता जिल्हा आहे? साताराच आहे ना. सातारा, या सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवले ठिकाण आहे. संत श्रेष्ठ गोंदवलेकर महाराज होऊन गेले. इथं गोंदवल्याला तिकडे पलीकडे मान, खटाव तालुके, दुष्काळी तालुके थोडेसे. फेब्रुवारीमध्ये दुसरं पीक निघालं, ज्वारी निघाली की आराम असतो. ते तालुक्यात महाराज तेव्हा होते गोंदवल्याला, गोंदवलेकर महाराज, त्यांच्या चरित्रात प्रसंग आहे. त्या तिकडं मान, खटाव तालुक्यातल्या त्या महिला, आणि मग ते फेब्रुवारी मार्चला साधारणपणे कामं उरकली त्यांची की त्या रिकाम्या झाल्या. ते काय म्हणतात ते तुमचं कुरड्या, पापड्या, वड्या सगळं उरकलं. त्यांना वाटलं काय करावं, तर एक म्हातारी तिने सांगितलं आपण असं करूयात, आपण गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला जाऊयात. सगळ्या त्या गरीब बाया, 60 वयाच्या आसपासच्या म्हाताऱ्या बाया, गावच्या बाया सगळ्यांनी 20-20 रुपये जमवले. एक ट्रकवाला, त्याला सांगितलं, तेवढे पैसे दिले, सांगितलं आम्हाला महाराजांच्या दर्शनाला घेऊन चल दादा. माणूस चांगला होता ट्रकवाला, त्याने त्या अख्ख्या बायांना त्याच्यामध्ये भरलं बरं का, आणि गोंदवल्याला आणलं. त्या सगळ्या म्हाताऱ्या उतरल्या, त्यांनी रामाचं दर्शन घेतलं. तिथं रामाचं मंदिर आहे गोंदवल्याला. रामाचं दर्शन घेतलं, त्या महाराजांसमोर बसल्या. गोंदवलेकर महाराजांनी विचारलं कुठून आलात, त्यांनी गावं सांगितलं, आम्ही एवढ्या लांबून आलो महाराज. बरं झालं, दर्शन झालं म्हटलं, हो दर्शन झालं महाराज. एक म्हातारी धीट होती, ती पुढं गेली, तिने सांगितलं महाराज फार लांबून आलो, आम्हाला परमार्थाचं काही सांगा महाराज, आम्हाला देवाधर्माचं काही सांगा महाराज. महाराजांनी सांगितलं माई सांगतो ना तुला, पण त्यांच्या पुढे प्रश्न असा झाला, तर यांचं वय 60. कोणता श्लोक द्यावा यांना, कोणता मंत्र द्यावा यांना, कोणतं अनुष्ठान द्यावं, कोणतं तप द्यावं. आता 60 वयामध्ये काय तप द्यावं, काय साधना द्यावी. महाराजांनी त्यांना विचारलं होतं, सगळ्या महिला त्यांना विचारलं माई भाकरी करते की नाही तू. त्या म्हाताऱ्यांनी भाकरी करावीच लागते ना, मग कशी करते. ती म्हातारी ती समोर झाली, तिने सांगितलं महाराज अहो किती सोपी गोष्ट आहे, चूल पेटवायची, त्याच्यात जळण, इंधन, सरपण घालायचं, तवा टाकायचा, भांडं घ्यायचं, त्याच्यात ज्वारीचं असते ना, ज्वारीचं पीठ घ्यायचं,
ते भांड लाकडी काय म्हणतात त्याला, काय काठवट, काठवट, बरं झालं नवीन शब्द माहिती झाला, काठवट नाही का, मराठी, महाराष्ट्र एवढा भारी महाराज, मराठी एवढी भारी, एका वस्तूला एका नावाने हाक नाही मारली जात. त्या गोधडीला एवढे शब्द सापडले मला. गोधडी पांघरायची, आमच्याकडे गोधडी म्हणतात, आमच्या पुढे तुम्ही खानदेशात गेलात धुळ्याला तर ते झावर म्हणतात त्याला, काही ठिकाणी वाकळ म्हणतात ते, काही ठिकाणी तिला दमकोंडी म्हणतात. तोंडावर घेतला दम कोंडतो माणसाचा, दमकोंडी. त्या आंध्रात गेलो तिकडं तिला चंपावती म्हणतात त्या गोधडीला. मला माहिती नव्हतं चंपावती काय प्रकार आहे म्हणून, मला काय माहिती गोधडीला चंपावती म्हणतात म्हणून. ते मुक्काम होतात थंडीचे दिवस, ते सप्ताह कमिटीचे कार्यकर्ते आले, त्यांनी सांगितलं महाराज थांबणार आहे, म्हटलं थांबणार आहे. मग महाराज ब्लँकेटच लागेल का चंपावती चालेल, त्याच्याकडे 5 मिनिटं तुम्ही माणूस चांगला, ती सेवा करण्याची दृष्टीने मला म्हणायचं महाराज ब्लँकेटच लागेल का चंपावती चालेल. मी त्याला विचारायचं तुम्हाला मुलं किती आहे, ते म्हणा ते नंतर पाहू महाराज, आधी मी म्हटलं रात्री पायी जावा का काय कराय काय अनेक नावं असतात. काय म्हणले तुम्ही, काठवट का, काठवट ठ ना, काठवट. महाराज काठवट घ्यायची, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं महाराज, त्याच्यात पाणी टाकायचं महाराज, पीठ मळायचं महाराज, मोठ्या उंडातून छोटा उंडा काढायचा महाराज. ती म्हातारी भाकरी कशा करते सांगत होती गोंदवलेकर महाराज. भाकरी गोल करायची महाराज, थापून अशी हाताने, जीव लावून लक्ष देऊन गोल करायची. तवा तापलेला योग्य तापला पाहिजे, कमी तापला की चालत नाही. ती म्हातारी म्हणली कमी तापला की चालत नाही, जास्त तापला तरी पण चालत नाही. कमी तापला काय होतं, चिकटते, जास्त तापल्यावर करपते, आहे की नाही, काळी होते, भाजत नाही चांगली. योग्य तापला की हळूवार ती भाकरी उचलायची, त्या तव्यावर ठेवायची. महाराजांनी विचारलं झाली का भाकरी आजीबाई, म्हटले नाही अजून, एक महत्वाचं काम राहिलं महाराज. काय, आपलं काय म्हणा, आज आपल्याला इकडे जेवण आहे, आपलं काय भाकरीचा संबंध आहे आपल्याला, काय राहिलं एक, हा शेजारी भांड ठेवलेलं असतं महाराज, पाणी घ्यायचं, त्या भाकरीला हळूवार हाताने पाणी फिरवायचं. त्या भाकरीवर पाणी फिरवल्याशिवाय भाकरी होत नाही महाराज. महाराजांनी सांगितलं नाही पाणी फिरवलं तर काय होईल आजी. त्या म्हातारीने सांगितलं महाराज ती वाफ घेणार नाही, तिला पापड येणार नाही, पापुद्रा येणार नाही, तिचे 2 भाग येणार नाही, तिला रंग चांगला येणार नाही, भाजणार नाही तर चांगली. म्हणून त्या भाकरीला शेवटी पाणी फिरवणं फार गरजेचं आहे महाराज. महाराज आम्ही आलो प्रपंचातून, तुम्ही आम्हाला संसाराचंच विचारायला लागले, परमार्थाचं सांगा ना थोडं महाराज. त्या आजीबाईला महाराजांनी सांगितलं होतं मी तुला परमार्थाचंच सांगत होतो आजी, तुझी भाकरी आहे ना, तुझा प्रपंच आहे, देखणा कर, नीट नेटका कर, चांगला करावा प्रपंच, देखणा करावा, अजिबात फाटका तुटका असू नये प्रपंच, चांगला करावा, देखणा करावा, नीट नेटका करावा. पण त्या देखण्या प्रपंचाला, त्या देखण्या भाकरीला जसं पाणी फिरवलं की भाकरीची पूर्णता होते, तसं आपल्या देखण्या नीट नेटक्या प्रपंचाला रामनामाचा ओलावा पाहिजे, रामनामाचा ओलावा पाहिजे, मग त्या प्रपंचाला तरी शोभा आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल परमार्थ. फार काही अवघड गोष्ट नाही महाराज, अजिबात नाही, बिलकुलच नाही. फार किचकट गोष्ट नाही पाहतो मी. फार एखाद्याचा पाठ आहे म्हणजे तो काय परमार्थिक आहे असं काही नाही. पाठ असणं चांगली गोष्ट आहे, पाठ असणं चांगली गोष्ट आहे, पण तो काय पारमार्थिक असं काही नाही. फार खूप वेळ पूजा करतो म्हणजे पारमार्थिक आहे असंही काही नाही. पूजा करणं चांगली गोष्ट आहे, तरी पण मी सांगतो खूप करतो म्हणजे, एका पहिलवानाला विचारलं होतं दूध किती पितो रोज, त्यांनी सांगितलं रोज 5 लिटर न चुकता. त्याला विचारलं त्यात पाणी किती असतं, त्यांनी सांगितलं 4.25 लिटर न चुकता रोज त्याच्यात पाणी. 4.25 लिटर पाणी आणि 5 लिटर काय उपयोग आहे. तसं खूप करायचं, खूप करायचं, पण ते जर त्याला जर रामनामाची जोड नसेल मग ते व्यर्थ आहे. महाराज म्हणतात राम नाही जवकंठी, रामनामाचा त्याला स्पर्श असू द्या. ऐसी जोडी करा राम कंठी धर, जेने चुके फेरा गर्भवास, चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, ऐसी जोडी
राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले कबीर महाराजांचा अभंग मेरे मना सुमिरन करले मना राम 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 तुकाराम महाराज म्हणतायत राम नाम घे आणि एक पथ्य पाळ सावधान हो दक्ष हो काळजी घे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सावधान 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 महाराज म्हणतात सावधान हो दक्ष हो सावधान शब्द माहिती आहे आपल्याला आता हा तुमचा पालखी रोड एवढा चांगला झाला जिथं वळण असेल तिथं त्यांनी लिहिलेलं आहे सावधान पुढे धोकादायक वळण आहे निसरडा नदीचा काठ असेल कॅनॉलची जागा असेल मोटरी असतील लिहिलं जातं सावधान जागा निसरडी आहे की नाही शेवाळ आलेलं आहे काळजी घ्या सावधान सावधान शब्द आपण नेहमी ऐकतो मंडपातच ऐकतो पण या मंडपात नाही तर त्या मंडपात ऐकतो लग्नाच्या मंडपात सावधान सावधान पण खरं सावधान हा शब्द जन्माचा शब्द आहे तो काही मंडपातच ऐकायचा असा शब्द नाही काळजी घ्या असं सांगणारा शब्द आहे तुकाराम महाराज सावधान शब्द नेहमी वाङ्मयामध्ये अभंगामध्ये गाथेमध्ये दोनदा वापरतात कायम इथं पण सावधान सावधान अजून एक अभंग आहे सावध झालो हरीच्या आलो जागरण इथं पण दोनदा आहे सावध झालो आणि इथं पण सावधान मग ही दोनदा का बरं सावध एकदा सावध म्हटले असती तरी कळलं असतं महाराज आम्हाला दोनदा का सावध शब्द त्याचं कारण असं आहे की दोन गोष्टींपासून खूप सावधान आमचे गुरुजी येऊन गेले आळंदीमध्ये मी होतो आम्हाला ज्ञानेश्वरी 20 वर्षांपूर्वी आम्हाला ज्यांनी ज्ञानेश्वरी शिकवली वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले त्यांनी आम्हाला एके दिवशी आमचे गुरुजी त्यांनी ज्ञानेश्वरी शिकवली आम्हाला त्यांनी असं विचारलं होतं की पोरांनो तुम्ही उपवास करता की नाही म्हटलं करतो ना बाबा कोणता कोणता करतात आम्ही 2 उपवास सांगितले एकादशी आणि सोमवार हां तो कसा करता तो म्हटलं बाबा तर जसा जमेल तसा आहे की नाही एकादशी कशी करतो आपण परवा दिवशी एकादशी ना कशी करणार काहीच नाही खाणार बरोबर ना नाही जमलं तर मग थोडा फलार करणार आहे की नाही फळं खाणार नाहीच जमलं तर मग
फराळ करणार. फराळ थोडा वाटल्यास 1-1.5 किलो साबुदाण्याची खिचडी आहे की नाही, एखादा डझन केळी. हां म्हटलं बाबा अशी करतो बा. आता तरुण वय होतं. मी 16-17 वर्षांचा पोरगा. आमची सगळीच पोरं त्याच वयाची 20च्या आसपास. बाबा आम्ही करतो उपवास. तर आम्हाला म्हटले की कधी उपवास मोडतो की नाही. तर म्हटलं मोडतो ना बाबा, कॉलेजला होतो, 12वी-13वीचं वय. नाही लक्षात राहत. सोमवार विशेषतः बहुतेक चुकायचा. काय भूक लागली का वडापावच खाऊन घ्यायचं. तर वय 12वी-13वीची पोरं आम्ही, 16-17 वर्षाची पोरं. नाहीत लक्षात राहिलं की एखाद दिवशी मोडतो सोमवार बाबा. तर बाबांनी सांगितलं की चिंता करू नका, वाईट वाटून नाही घ्यायचं. मोडला कधीमध्ये उपवास, तुमचं वय नाही, चालेल, हरकत नाही, पण 2 उपवास कधीच मोडायचे नाही. तर म्हटलं आताच म्हटलं की मोडला तर चालतो ना, आता म्हटले कधीच मोडायचे नाही. तर आम्ही विचारलं कोणते 2 उपवास. तर आम्हाला बाबांनी सांगितलं होतं पोरांनो 2, बाकीचे उपवास थोडे मागे पुढे झाले तर चालतात, 2 उपवास आयुष्यात कधीच मोडू देऊ नका. पहिला परधनाचा, दुसरा परस्त्रीचा. दुसऱ्याचं धन आपल्या जीवनात येऊ नये, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा, इच्छा आपल्या जीवनात येऊ देऊ नये. उपवास आहे तो बरं, सर्वोत्कृष्ट उपवास आहे. आणि दुसरा उपवास आहे दुसऱ्याच्या स्त्रीची आणि स्त्रीच्या दृष्टीने परपुरुषाची इच्छा, अभिलाषा, प्रवेश आपल्या जीवनात होऊ द्यायचं नाही. हे जर 2 उपवास घडले ना महाराज, बाकीचे थोडे मागं पुढं झाले तरी चालतात. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, एवढा पाठ असू द्या, नक्की असू द्या. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात साधने तरी हीची दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी, यांचा धरी विटाळ. 2 पथ्ये, 2, एक परस्त्री, एक परनारी. जे कृष्णमूर्ती नावाचे एक थोर योगी होऊन गेले, ते ॲम्स्टरडॅमला गेले. पाश्चात्य देशामध्ये गाव आहे, बंदर आहे, पोर्ट आहे. तिथं ते जहाजातून उतरले आणि एका ख्रिश्चन मुलीने त्यांना प्रश्न विचारला होता. पत्रकार, पेपरची मुलगी, पेपरची वार्ताहर, त्यांनी विचारलं की कृष्णमूर्ती, तुम्ही भारतात इतके प्रसिद्ध आहात, तुम्ही आमच्या युरोपामध्ये कशाला आलेत? त्यांनी सांगितलं की मला तुम्हाला अध्यात्म शिकवायचं, मला तुम्हाला परमार्थ शिकवायचं आहे. तर तिने विचारलं की परमार्थ म्हणजे काय? तर त्यांनी उत्तर दिलं होतं, परमार्थ म्हणजे मी त्याला म्हणतो तो पारमार्थिक माझ्या मते आहे ज्याला हे कळतं की आपलंय तेच आपलंय आणि परक्याचे ते परक्याचंच आहे. काय व्याख्या आहे महाराज, लिहून ठेवावी. काय आपलंय तेच आपलं. माऊलींची होय धर्मपत्नी धांगडी, पोसिता तरी एक ओढी. जे आपलंय तेच आपलंय फक्त, आणि परक्याचंय ते किती का भारी असे ना, किती का चांगलं असे ना, पण ते दुसऱ्याचं आहे, पण ते परक्याचं आहे, पण ते आपलं नाही. आणि त्या 2 गोष्टीला ते फार कटाक्षाने पाळावं. त्या 2 गोष्टीसाठी तुकाराम महाराजांनी 2 सावधान दिलेत. पहिला सावधान परधनासाठी आणि दुसरा सावधान परस्त्रीसाठी. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन विठोबा. टाळीवार महाराजांच्या फडावरचा मी आहे. आमच्या फडाचं नियम आहे, एक भजन करू आपलं. जसं नामदास महाराज नामदेव महाराजांचं भजन करतात की नाही, तसं आमच्या निवृत्तीनाथांच्या फडावरचा नियम आहे. एक अर्धा मिनिट निवृत्तीनाथांचं भजन. निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला 752 वर्ष पूर्ण झाली यंदा. थोडं श्रद्धेने भजन करू आपण निवृत्तीनाथांचं. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया असं भजन आहे. सगळ्यांनी टाळी वरती हात करा बरं सगळ्यांनी. हां सरळ एकदम पाठ, निर्गिलीच्या बाबळी करायची ना, वाकडा तिकडे नाही का, एकदम सरळ श्रद्धेने. हां निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान
म्हणतात की सावधान हो आणि मनाची काळजी घे. उगवी संकल्पी हे मन. मनाची काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकाने घेतली पाहिजे. मनुष्य जशी देहाची काळजी घेतो आहे की नाही, तशी मनाची काळजी. माऊलींनी आपल्या मनाला सांगितलं की मना तू आंघोळ कर माझ्या निवृत्तीनाथ दादांच्या चरणी. सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. मनाची का काळजी? त्याचं कारण असे महाराज की आपलं सुख मनावर अवलंबून आहे. तुम्हाला सांगू का, तुम्हाला असं वाटतं का की सुख परिस्थितीवर अवलंबून आहे? हा, सुख जर परिस्थितीवर अवलंबून असतं तर बंगल्यातल्या माणसांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असत्या का? खाल्ल्या असत्या. आणि झोपडीतली माणसं नेहमी रडली असती ना, पण नाही रडले. ते तुकडोजी महाराज विदर्भातले, मोझरी गावचे अमरावती जिल्ह्यातले नाही ना रडले. त्यांनी तर अभंग लिहिला, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. हां, सुख आहे ना मनावर अवलंबून आहे. मला मनस्थितीवर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही. आमच्याकडे शेवगाव तालुका आहे, शेवगाव नगर, अहिल्यानगर जिल्हा आहे ना, तिकडे शेवगाव तालुका आहे. तिथं काय झालं, ते शेअर बाजाराचा मोठा स्कॅम झाला. पोरांनी ऑफिसेस टाकली, ते ब्रोकर पुरं शेअर बाजारमध्ये पैसा गुंतवतो. 1 लाख रुपये द्या म्हणे, आम्ही तुम्हाला महिन्याला 12,000 रुपये महिन्याला व्याज देऊ रिटर्न. लोकांनी गुंतवले. चांगला सदन तालुका आहे, जायकवाडी धरण आहे पैठणला, त्याचं बॅकवॉटर आहे, चांगला तालुका आहे तो. पैसे लोकांनी गुंतवले. लाख रुपयाला त्या पोरांनी 12,000 दिले काही सुरुवातीला. लाखाला, आता लाखाला 12,000 मिळतात म्हणल्यावर कोट्यांनी लोकांनी पैसे गुंतवले त्यांच्याकडे. आणि मग ते लाखाचे 12,000 झाली बरोबर. ते पोरं रात्रीच कुल्प बिल्प लावून फरार. नेमका मी कीर्तनाला गेलो, तिथं गाव आहे एक, आणि बसलो होतो कीर्तनात. निमगाव म्हणून गाव आहे, आणि फेटा बांधत होतो. फेटा एक गावकरी माणूस मला आला, मला कानात सांगितलं, महाराज आमच्याकडे फार मोठा घोटाळा झाला हो. म्हटलं काय झालं? अहो ते शेअर बाजारमध्ये अख्ख्या गावाने पैसे गुंतवले आणि ते परत पळून गेले परवा दिवशी. तुम्हाला कळालं का? म्हटलं मी ऐकलं टी व्हीवर, बरं का, वाईटच झालं. तुमचे काही पैसे होते का हो दादा? मी त्यांना विचारलं. तर मला म्हणे आपले 5 लाख रुपये होते महाराज, 5 लाख. तर म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर पण तसं काही वाटत नाही की तुमचे 5 लाख होते म्हणून. त्यांनी माझ्या कानात सांगितलं, महाराज आमच्या गावचा एक माणूस आहे, त्याचे 1.5 कोटी गेले. म्हणजे त्याचे 1.5 कोटी गेले म्हणून याचं बरं आहे, नाही तर हा सलायनवरच असतात, हा ॲडमिटच असता बाजूचा. त्याचे 1.5 कोटी गेले म्हणून हा कीर्तनाला आला बसून जा. आता हे जर हा जर गावच्या पैकी टॉप असताना 5 लाखावाला, 5 लाखच आहे तेवढेच जर असते, बाकीच्यांचे जर कमी असते ना, अवघड झाला असतो तुम्हाला. हे सुख आणि दुःख कोण ठरवतं? मनानेच ठरवलं ना की आपले तर 5 लाख आहे, त्याचे तर कोटी गेले. मन सुख दुःख जनरेट करतं. सुख दुःखाचा जनरेटर मन आहे. आपण कीर्तन संपल्यावर चप्पलांजवळ जातो, आणि आपली जर चप्पल गेली, आपली गेली, तर वाईट वाटतं. काय माणसं कीर्तनाला येतात का चप्पलाने यायला येतात काय माहिती बा. बरी माझी बाटाचीच पाहून बरोबर टाटा केला, बरोबर केला घेऊन. हा, वाईट वाटतं. एवढे लोक आले, माझीच कशी काय गेली गाड्या, माझीच कशी काय गेली, आपलीच गेली याचं वाईट वाटतं. लाईट जर गेली तर माणसं काय पाहतात? लाईट जर गेली तर घरातली, हा शेजारच्या घरातली गेली का नाही पाहतात. अख्ख्या गावाची लाईट गेली, मग काय महिनाभर राहू मग, फक्त आपलीच नको. तशी चप्पल जर आपली गेली ना फार वाईट वाटतं माणसाला. आणि जर आपल्या शेजारची कोणाची जर गेली ना, तोही जर म्हटलं की चप्पल गेली माझी पण, कोणीतरी जोडी म्हटल्यावर बरं वाटतं. कोणतरी बरं वाटतं की नाही? खरं सांगा, कोणतरी जोडी आहे वा आपल्याला. आपण त्याला विचारतो तुझी पण गेली, किती रुपयाची होती? तो सांगतो माझी 500ची होती. आपण लगेच मनात हिशोब करतो की आपली तर 300चीच होती, याची तर 500ची आहे, म्हणजे 200 रुपयाचा फायदा झाला आपला. झाला फायदा का? मग चप्पल जाऊन फायदा झाला. काय गणित हे, कोणतं कॅल्क्युलेटर आहे काय माहिती बा. सुख आणि दुःख मन निर्माण करतं मायबाप. मन
म्हणून साधू संतांनी सांगितले परिस्थितीवर तर मेहनत घ्या, पण त्यापेक्षा जास्त मनस्थितीवर मन करा रे प्रसन्न, सकळ त्याची काळजी घ्या जास्त. उगवी संकल्पी हे मन, सांडिले ते मांडे, आग्रह उरला काळदंडे. कधीतरी इथून जायचंय याची आठवण ठेवा, कधीतरी जायचंय आपल्याला, कधीतरी हे जग आपल्याशिवाय चालू असंच सुरू राहील. मत करना अभिमान रे बंदे, कबीर महाराज. मत करना अभिमान, तेरे जैसे लाखो आए. तुझ्यासारखे लाखो आले, तुझ्यासारखे लाखो आले. खूप जेव्हा कधी अहंकार वाटेल तेव्हा मातीशी विचारा, मातीला बोला, एक वाक्य मातीला विचारा कि कभी अपने आप पे बहुत गुरूर आए अहंकार, कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहाँ है. मातीला विचारा की सिकंदर कुठे, ज्याने जग जिंकलं. आता येताना आमच्या पुढे स्कॉर्पिओ गाडी होती त्या मागच्या हायवेला, आणि त्याच्यावर लिहिलं होतं 52 वाकडं नदीवर लाकडं. म्हणलो काय डेंजर माणूस आहे, काय वस्तू बसलेली असेल आतमध्ये. हा, मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान, तेरे जैसे. तुझ्यासारखे लाखो आले, लाखो याच मातीने गाडले सुद्धा. तेरे जैसे लाखो आए, लाखो इस मिट्टी ने खाए. मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान. अभिमान करून कधीतरी जायचंय है की नाही. चल रे हंसा मर लोक को, यह कोई नहीं तेरा है. कबीर महाराज जगवालों का हुआ अंधेरा, अब सवेरा तेरा है. कधीतरी जायचंय याची आठवण ठेव, जीवन चांगलं राहील. महाराज म्हणतात काम करता करता नाम घे. तुका म्हणे आले भागा, देवनी चिंते पांडुरंगा. सावधान सावधान, कवी संकल्पी हे मन. पत्रिका